म्हणजे काही हळवे क्षण दुखरे क्षण हे इतके कलांना निखारणारे असतात. सर, आपला काय अनुभव आहे? अशा काही दुखऱ्या कळ्या आपल्याही आयुष्यात येऊन गेल्यात का? आता कसं आहे, जेव्हा आता माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा म्हणजे जवळपास चालणं तर बंदच झालेलं होतं. म्हणजे चालायचं तरी वॉकरवर चालायचं आणि बेडवरच राहायचं. संध्याकाळी किंवा म्हणजे सकाळी थोडं घराच्या बाहेर पडायचं. म्हणजे दिवस म्हणजे हिवाळ्याचे दिवस होते. एक पाय समोर ठेवायचा आणि अंगणात बसायचं आणि इकडेच बघायचं. तेव्हा असं वाटायला लागलं होतं की रस्त्याने जाताना दैवत वगैरे निघायची, तर असं वाटायचं की मी केव्हा चालणार. म्हणजे म्हणजे तेव्हा मला असं मनात खूप हे व्हायचं की नेहमी मी इतका फिरणारा आणि आज मी एका ठिकाणी बसलोय आणि सगळे येणारे जाणारे लोक दिसायचे की असं मी केव्हा चालणार. म्हणजे असं मनात खूप खरं म्हणजे त्यावेळेस हे झालं होतं माझ्या मनात. लोक यायचे, भेटायचे, बोलायचे. मी बाहेर असताना सुद्धा यायचे, बोलायचे वगैरे आणि धीर द्यायचे मला, नाही असं नाही. नंतर मग सकाळचा वेळ तर निघून जायचं, दुपारी काय करायचं. तर मग घरी कलेचं साहित्य होतंच. मग ही मला सगळं आणून द्यायची की काही हरकत नाही, तुम्ही घरी आता इथे बसल्या बसल्या काहीतरी करा, चित्र काढा, हे करा. आणि दिवसभराचा जो वेळ आहे त्याला झोपून तरी किती वेळ झोपणार नाही. तर हे सगळं मग मी त्या काळात बरेचसे चित्र काढले. एक दिवस पेन्सिल ड्रॉइंग करायचं, दुसऱ्या दिवशी रंगवायचं. असं करता करता म्हणजे कसं झालं की माझा वेळ खूप चांगला जायला लागला. आणि एक मला म्हणजे एक समाधान होतं की एवढे सगळे चित्र माझे तयार झालेले आहेत. आणि एक जी जी त्याला काय म्हणतो, जे जे दुःख होतं माझं ते सगळं दूर चाललं गेलं आणि त्यातून मी बाहेर पडलो. आणि मग तेव्हा बरा वाटायला की नाही, जाऊ दे, काही हरकत नाही. बाहेर पडता येत नाही म्हणून काय झालं, पण घरात राहूनही बरंच काही मी करू शकतो आणि करता येतं. आपण ते कसं आहे, सगळं हिची साथ असल्यामुळेच झालं. म्हणजे दोघंही मेड फॉर इच मॅड फॉर इच अदर असं म्हणायला नाही. एकमेकाला पूरक, एकमेकाला देत ही 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 साथ मिळणं खूप मोलाची असते. प्रीतीताई, असं म्हणतात म्हणजे तुमची खूप छान सगळ्यांसोबत खूप छान नाती आहे. आणि असं म्हणतात की आनंदाचं झाड दुसऱ्यांच्या घरी लावलं की त्याची आपल्या घरी पडतात. नाती तुमच्या आहेत का? काय अनुभव आहे हा सगळा? आता 2 वर्ष झाले. मी काका काकूजी म्हटलं, आज मी ज्यांनी स्वागत केलं ते खरंच मला माझ्या आईबाबाच्या रूपात मिळाले. मी गार्डनमध्ये जायची, मला काकू खूप आवडायच्या. त्या पण माझ्याशी बोलत, फक्त स्माईलच द्यायचो आम्ही. मग एक दिवस असं करता करता या रांगोळीचंच कारण आहे, तर रांगोळी काढली होती, तर ती घरी नेली होती. तर काकूंना मी पहिल्यांदा रांगोळी पाहायलाच बोलवलं आणि मग त्या आल्या घरी, माझी रांगोळी बघितली. मग मी आग्रह केला, नाही काकू तुम्ही पोहे खा, आज नाश्ता करून जा. त्या दोघीजणी फिरता त्या दुसऱ्या काकूंच्या. तर त्यांनी मग पोहे खाल्ले. मग ती आमची पहिली भेट. आणि नंतर मग आमचं रोज बोलणं आणि खूप आमचं एक अटॅचमेंट झालं की त्या काळात माझी आई पण गेली होती. मी सहज एकदा बोलली की माहेरी नाही जात. नाही म्हटलं, आई गेली, बाबा गेला, आता मला माहेर नाही. तर त्या म्हणाला, त्या क्षणी तू असं आता कधीच म्हणायचं नाही, मी तुझी आई आहे. आणि त्याच वर्षी त्यांनी केक आणला, माझा वाढदिवस सेलिब्रेट केला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ते माझं नातं ते आईचं आहेच, म्हणजे राहणारच आहे. आणि त्याचबरोबर काकांनी स्वीकारलं मला मुलगी म्हणून, तर मी खूप धन्यवाद समजते की मला इतके छान आई बाबा मिळाले. म्हणजे निमित्त रांगोळीचंच होतं. आणि तशाच माझ्या वॉकिंगच्या आम्ही जिथे भेटतो रोज 6ला, पावणे 6ला आम्ही भेटतो, त्या 5 मैत्रिणी त्या पण खूप जिवलग झाल्या. अगदी त्यांना भेटलो नाही तर ती ऊर्जाच मला दिवसभरासाठी मिळत नाही. अगदी मी 1-8 वर्षी गेली नाही ना, त्या घरी येतात आणि काय झालं प्रीतीला, का नाही आली. अगदी आम्ही एकमेकींची जरी नजर जरी टाकली तरी आम्ही एकदम निखळ हसतो, बोलतो आणि खूप छान वाटते. आम्हाला अगदी सवय झाली आहे. असं आमचं रोजचं माझं टॉनिक हे लोक आहे. कधी काका काकूंची भेट नाही झाली तर फोन करेन, मैत्रिणींची नाही झाली तर फोन करीन. कारण माझं जास्त रोज अगदी, कारण माझं बाहेर माझं VC मंडळ किंवा असं किती पार्टी असं फार कमी आहे. मी घरातच असते जास्त. पण या 2 याच्यामुळे मी खूप छान, मला ऊर्जा मिळते आणि मी खूप नशिबान समजते की ही लोकं माझ्या आयुष्यात आहे.
आनंदाची फुलं आहेत आनंदाची फुलं आहे. माझी शेजारी पण खूप आल्या नाही, पण त्यांनी लगेच मला येताना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी तर मला इतकी साथ दिली. यांचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्या अगदी कंपाऊंड लागले, एकच आहे आमची, तर त्या म्हणाल्या की तुम्ही फक्त सरांकडे लक्ष द्या, बाकी काही बघू नका, डबा आहे सगळं त्यांनी केलं. कारण आपली नातेवाईक तर उशिरा येतात, पण हीच लोकं असतात की त्यावेळेस मदत करतात. त्यावेळेस लोकं नव्हती भेटली, त्यावेळेस त्या होत्या, पण त्याही त्या टीचर आहे, पण त्यांचं अजून आमचं ती लहान बहीण मानून मला बाहेर नाही पडायची, तर मला हे हवं, टिकण्याचं पॉकेट आहे, पिणं, अशा वस्तूसुद्धा त्या आणून द्यायच्या, म्हणजे लहान बहिणीसारखं त्यांनी पाहिलं. अशी लोकं मला खूप भेटली, त्याची समृद्ध मिळालं त्यांनी. भरपूर आनंदाची फुलं आपल्या आयुष्यात. भरपूर. सर, चित्रकलेसोबतच गायन आणि अभिनय या दोन्ही कला आपल्याला अवगत झाल्या. ही सुरुवात कुठून झालेली? गायनाची सुरुवात कुठून झाली? गायनाची सुरुवात म्हणजे सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगितलं ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग काही दिवसांनी मी थोडंफार बरं व्हायला लागलो. तर म्हणजे हे गायन म्हणजे आता खरं म्हणजे मी त्याला काय म्हणतो, गायनाचं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे आणि गायक वगैरे म्हणजे असं मी काही नाही, पण एक मला छंद आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून नेहमी कसं मी गुणगुणायचं, हे करायचं, आणि मीला वाटलं की आता हे नेहमी असे काहीतरी गुणगुणतात, मग त्यापेक्षा यांना आता काहीतरी घेऊन द्यायला पाहिजे. इथेही निमित्त आहे यांचं. हा. बघा, किती सुंदर साथ आहे. नंतर मग काय झालं की हिने मला ते ब्ल्यूटूथ स्पीकरच घेऊन दिले वाढदिवसात, वा. की चला तुम्हाला म्हणायचंच ना आता छान याच्यावर म्हणा. हां, आणि ते म्हणजे आणखी या गायनाने आणखी एक कारणीभूत पाहिजे त्याच्यावर कलाच आहे. म्हणजे ड्रॉइंग क्लास आहे, त्यात येणारी एक मुलगी होती, तर तिचे आई वडील गाणं म्हणतात असं तिच्याकडून मला कळलं. आणि तर मी सहज तिला म्हटलं काय कशी काय म्हणतात तो, ती लहान असल्यामुळे तिला काही सांगता येत होतं नाही. म्हणजे आमच्या घरी दर रविवारी हे आईबाबा गाणं म्हणतो. म्हटलं असं करणं मी येऊ का तुझ्या घरी? हो सर या ना म्हणे, पण तू तुझ्या आईबाबांना पहिले विचार की केव्हा यायचं, कारण वेळ कुठली काय. तर तिने सांगितलं सर रविवारी. मग नंतर मेसेज पाठवला की सर रविवारी दुपारी 2ला तुम्ही यायचं. आणि मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे अख्खा सेटअप मला दिसला म्हणजे छान. आणि खरं म्हणजे ते तोपर्यंत मला करावते वगैरे हे काही माहिती नव्हतं. हां, आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी ते गाणं वगैरे छान म्हणून दाखवलं वगैरे, आणि मला ते आवडलं. म्हटलं अरे वा, म्हणजे आपल्याला संगीताची गरज म्हणजे असं तबला पेटी किंवा असं काही वादकांची गरज नाही आहे, ही करावकेवर आपण म्हणू शकतो. ही आयडिया मला तिथून पहिल्यांदा मिळाली. आणि त्यांनी मला सरळ सरळ माईकच असं केलं की सर तुम्ही म्हणा ना, काही हरकत नाही, म्हणून तर म्हणा, जर जमलं तर जमलं नाही तर नाही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि मग मी घेतला माहिती आणि मग झालं सुरू. मग एक गाणं मी त्या ठिकाणी म्हटलं, तर ते म्हटल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मी ते करावकेचे जे शब्द सारखेच राहतात तर ते जमू शकतं. तर ते म्हणतात की सर तुम्हाला जमू शकतं, आरामात तुम्ही पिकअप करता ते, तर तुम्ही असं करा ना, तुम्ही पुन्हा पुढल्या रविवारी माझ्याकडे. मग असं 2-3 वेळा मी त्यांच्याकडे गेलो आणि ती सुरुवात झाली. मग आणि मग ते चला मग या निमित्ताने मग गाणं म्हणलं, हे ते असं सुरुवात झाली. त्यांनाही ते आवडलं. म्हटलं तुम्हाला आवडलं म्हणजे बऱ्यापैकी मी म्हणत असावं असं मला वाटलं. सर, जिनी तुम्हाला ही सोय करून दिली, माईक, कराओके, स्पीकर सगळे, तिच्यासाठी कधी तुम्ही गाणं डेडिकेट केलंय का? आणि केलं जरी असेल तरी आपापसात केलं असेल. माझी इच्छा सगळ्यांसमोर आज त्यांना एखादं गाणं तुम्ही डेडिकेट करावं, हो की नाही? व्हायला हवं ना? येस, टाळ्यांचा प्रतिसाद